तर नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहे लाईट ऑफ भारतमध्ये. हे दादर शिवाजी पार्कातलं माझं सर्वात फेवरेट पारसी ऑथेंटिक पारसी आणि रेस्टॉरंट आहे. खूप जुनं आहे. जे शिवाजी पार्कात राहत असतील, जे आजूबाजूला साऊथ मुंबईमध्ये राहत असेल, ते खूप वेळा या रेस्टॉरंटमध्ये आलेले असतील, खाल्लेले असेल. इथे सर्वात उत्कृष्ट मिळतं म्हणजे माझ्या आवडीचं आहे ती रजनी बुर्जी. केप्सा राईस मिळतं आणि इतर चायनीज वगैरे प्रकार मिळतात. आणि त्यांच्या चहा आणि बनमस्का तर ऑफकोर्स प्रत्येक इराणी रेस्टॉरंटमध्ये हे मिळतं. पण हे जे तुम्ही रेस्टॉरंट पाहत आहात ते एवढंच आहे. जर माझ्या मागे पाहत असाल तर ते एवढंच आहे. ओके, नथिंग बिग, नथिंग फॅन्सी, जस्ट अँड सिम्पल दादरचा रेस्टॉरंट. जेमतेम एक 7 ते 8 खुर्च्या आहेत. अराउंड 20 एक माणसं बसण्याची कॅपॅसिटी. पण एक दादर शिवाजी पार्कात शिवतीर्थाच्या मागे जे राजसाहेब ठाकरे राहतात त्याच्या मागेच सर्कल आहे, तिकडे हे रेस्टॉरंट आहे. हिडन जेम बोलू शकता तुम्ही, पण हिडन जेम इज टू अब्युज्ड वर्ड. बट या दिस इज अ रेस्टॉरंट. मी मागवली आहे रजनी बुर्जी. खूप डेडली बुर्जी असते. ही सिंगल असते आणि डबल पण येते. सिंगल येते अराउंड 110 रुपीजला. तर ती कशी आहे मी आल्यावरच दाखवतो. पण इथे आलात तर तुम्हाला वेट करायला लागेल. वेट करणं हे अनिवार्य आहे. चला तर आपण पाहूया की कुठच्या बुक्स मी विकत घेतलेत रेस्टॉरंटमध्ये. हे बुक आहे थोरले महाराज. तर हे एक बुक मी विकत घेतलं आहे. हे कितीला अराउंड 150 रुपयाला पडलेलं मला. आता हे बुक आहे शिवाजी राजांच्या वडिलांवर, शहाजीराजे भोसलेंवर आहे. आता हे काय आहे काय नाही हे वाचल्यानंतरच मला समजेल. बट हे एक आहे. आणि दुसरं बुक आम्ही जे घेतलेलं आहे ते आहे धर्मवीर विनायक दामोदरराव सावरकरांचं. हेही बुक मला खूप चीप प्राईजमध्ये पडलेलं आहे, अराउंड 125 रुपीज. सो दॅट इज इट. घरी जाऊन वाचीन आणि ह्याच्यामध्ये काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स असेल तर मी तुमच्यापर्यंत जरूर पोचवीन. सध्या तर माझं करंट बुक वाचणं चालू आहे ते बाबासाहेब पुरंदरेचा राजा शिव छत्रपती हे बुक वाचणं चालू आहे. त्याचं पार्ट 1 चालू आहे आणि ते ॲक्च्युली 2 पार्ट आहेत. पण आता सध्या तरी पार्ट 1 चालू झालेलं आहे. मी खिलजीवर आहे सध्या, की खिलजींनी 1293 साली राजा रामराव यादव ह्यांच्या देवगिरी किल्ल्यावर कसा हल्ला केला आणि तो किंबहुना महाराष्ट्रातला पहिला गनिमी कावा खिलजींनी कसं केला ह्याच्यावर धडा आहे तो. आणि तो धडा मी वाचतोय आणि तो वाचल्यानंतर मी त्या धड्याचा सारांश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. सध्या तर आय एम वेटिंग फॉर माय रजनी बुर्जी. आय एम इगरली वेटिंग फॉर माय रजनी बुर्जी. लेट्स सी. तर आपली आवडती रजनी बुर्जी आलेली आहे आणि लेट मी सी याचा बाईट घेऊन आपण पाहूया की कसं असतं. युजली टूक टॉक. तर बेसिकली रजनी बुर्जीमध्ये असते चीज, पोच, हाफ फ्राईड एग, अल्ब्युमिन एगचं आणि दॅट्स इट. सिम्पल बुर्जी आणि दॅट्स इट. सो इट्स व्हेरी. जर तुम्ही चीज सोडलात तर बाकी सगळ्या गोष्टी हे पौष्टिक आहेत, हायजेनिक आहेत. इट्स अ गुड लंच, इट्स अ गुड ब्रेकफास्ट, इट्स अ गुड स्नॅक्स. इव्हनिंग टाइम स्नॅक्स आम्ही करतो. सो या ऑल इन ऑल व्हेरी गुड. तर आत्तापर्यंत जर तुम्ही माझा व्लॉग बघितला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण की त्यांनी मला मोटिवेशन मिळतं आणि असेच ब्लॉग मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहा. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.